समर्पण हा भक्तीचा गाभा आहे. तना मना धनाने केलेलं समर्पण हे गुरुचरणांपाशी रुजू होत असतं. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 आया पुरे झालं पाहिजे पण अरे आम्हाला काही हवं नको बघशील की नाही? स्वामी, आमच्या हातून काही चूक झाली का? आज्ञा करावी. आम्हाला लोणी खावंसं वाटतंय. लोणी घेऊन ये. आणतो स्वामी. अहो स्वामींना आज असं काय झालंय? मी आत्ताच काही वेळापूर्वी स्वामींनी नैवेद्य ग्रहण केला आणि लगेचच. हे बघ, स्वामींच्या लीला आहेत त्या, आपल्याला नाही कळायच्या. आणि तू इथे काय करतोयस? अरे तिथे स्वामींना काही लागलं सवरलं तर त्यांच्याजवळ दुसरं कोणी नाहीये. जा तू त्यांच्याकडे जा बघू. अहो स्वामी रागवलेले दिसतायत. मी एकटा तिकडे जाऊन कसं काय? मला खूप त्यांच्या रागाची भीती वाटते हो. हे बघ, तू प्रश्न विचारत बसू नकोस. आणि स्वामी जर रागवले तर त्यात आपण आनंदच मानायचा. अरे त्यालाही भाग्य लागतं. गुरुचे कठोर शब्द जो सहन करतो ना आणि त्यांच्या सानिध्यात राहतो तोच शिष्य ज्ञानसंपन्न होतो. मी नंतर तुला सगळं समजावून सांगेन. जा बघू त्यांच्या जवळ जा. जा. स्वामी, आता स्वामींचा राग लोण्यासारखा वितळल्यासारखा वाटतोय. मगाशी तर वाटलं होतं आता आपलं काही खरं नाही. पण आता बघा कसे लोणी आनंदात खातायत ते. बाळ्या, अरे आमची भक्ती करतोस ना तू? मग सांग भक्ती म्हणजे काय? स्वामी, आपल्याला भक्तीचं महात्म्य आणि महत्व सांगण्या इतका मोठा मी नाही. मला फक्त तुमची भक्ती करणं माहित आहे, पण त्याचा अर्थ लावण्याची योग्यता माझ्यात नाही. आणि याचा अर्थ तुमच्याशिवाय दुसऱ्या कोणाला ठाऊक असणार? तुम्ही जर तो आम्हाला सांगाल तर आमच्याही ज्ञानात भर पडेल. बाळ्या, मोठा चाणक्य आहेस तू. आम्हाला बोलत करून आम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर आमच्याच मुखातून कसं वदवून घ्यायचं या कलेत वाकबगार आहेस. बाळ्या, भक्ती म्हणजे परमेश्वराला वाहून घेणे. हे आयुष्य हे आपलं नसून भगवंताचं, गुरुचं आहे असं समज. हे आयुष्य चालवणारा तो भगवंत, तो गुरु तो आहे असं समज. भक्ती म्हणजे परमेश्वराला, गुरुला तन मन धन या सर्वार्थाने केलेलं समर्पण. भक्तीत समर्पण फार महत्वाचं. ज्या ज्या ठिकाणी असं समर्पण असतं त्या त्या ठिकाणी त्या त्या भक्तापर्यंत पोहोचून त्याच्या योग्यतेप्रमाणे फळ देणं आम्हाला आवश्यक असतं. स्वामी, तुमचा असा कोणता भक्त आहे ज्याबद्दल तुम्ही हे सगळं सांगताय? बाळ्या, आमच्या सहवासात राहून आम्हाला काय अभिप्रेत आहे ते बरोबर ओळखायला लागलाय. आहे मूर्तिमंत समर्पणाचं उदाहरण असलेला असा आमचा एक शिष्य आहे. कळेल तुला, लवकरच कळेल.
वैद्य बाबा, मला सांगा, मला काय झालंय? हा साधा सुद्धा आजार नाही साधू बाबा, तुम्हाला जलोदर झालाय. आता जीवावरची दगदग करणं उचित ठरणार नाही. तेव्हा आता एकाच ठिकाणी राहून तुम्ही आराम करा. आई, असं का म्हणताय तुम्ही? हो, या आजारपणामुळे तुमची शक्ती क्षीण झाली. पण तुम्ही औषध देतायत ना मला. नुसते औषधं घेऊन रोग बरा होत नाही, त्याच्यासाठी काटेकोर पथ्य सुद्धा पाळावी लागतात. म्हणून म्हणतो, तुम्ही एका जागी स्वस्थ राहून मी दिलेली औषधं वेळच्या वेळी घेतली आणि आराम केला तर लवकर बरे व्हाल. वैद्य बुवा, बोलून चालून मी गोसावी आहे. आमच्यासारख्या साधू बैराग्यांना एका ठिकाणी थांबणं निषिद्ध आहे. आई ग, आणि मी आता कसला बरा होतोय वय आजारातून? मला कळून चुकलंय. या आजारातच माझा अंत आहे. अहो, असं कसं म्हणता? असं निराश होऊन कसं चालेल आपल्याला? नाही वैद्य बुवा, माझं अंतर्मन मला सांगतंय या आजारपणातच माझा शेवट आहे. पण वैद्य बुवा, मी मृत्यूला नाही घाबरत. मरण्यापूर्वी माझी एक शेवटची इच्छा आहे, ती पूर्ण व्हावी असं मला वाटतंय. कोणती? मरण्यापूर्वी द्वारकेला जाऊन त्या द्वारकानाथाचं दर्शन घ्यावं असं मला वाटतंय, आणि तेही लवकरात लवकर. आई, फार कमी दिवसांचा सोबती आहे हो मी. वैद्य बुवा, माझी ही शेवटची इच्छा पूर्ण करण्यामध्ये मला मदत कराल? कोणती मदत? मला असं काहीतरी औषध द्या की जे घेतल्यानं त्या द्वारकेपर्यंत पोहोचण्याची ताकद माझ्या या शरीरामध्ये येईल. अहो, माझा ऐका, असे निराशाजनक विचार करू नका. या दुर्बल अवस्थेमध्ये तुम्ही हिंडणं फिरणं धोकादायक आहे. तुम्ही आराम करा, तुमच्या तब्येतीची काळजी घ्या. नका जाऊ द्वारकानाथाच्या दर्शनाला. नाही वैद्य बुवा, मला तुमचं हे पथ्यपाणी वगैरे नाही जमणार हो. मला जायलाच हवंय, मला निघायला हवंय. अहो, माझा ऐका. नाही नाही, अहो, मला मला नाही ऐका, थांबून तुम्ही चालणार. नाही नाही, मला निघायला हवं. आई ग, गोसावी बुवा. भाऊ, अहो भाऊ, द्वारका नगरीला जायची वाट सांगाल का? सांगतो ना. तिथून सरळ चालत राहा. पुढे एक फरलांगवरती गेल्यानंतर 2 रस्ते लागतील. तिथून डाव्या हाताच्या रस्त्याला गेलात तो रस्ता जातो. ठीक आहे, धन्यवाद. अहो, चक्कर आले का? तुमची तब्येत बरी नाही का? नाही नाही, मी ठीक आहे. थोडं पाणी पिलं की बरं वाटेल मला. द्वारका तर इथून बरीच लांब आहे आणि तुमची तब्येत पण काही ठीक दिसत नाहीये. मला थांबून नाही चालणार आहे. मला शक्य तितक्या लवकर द्वारकेला जाऊन पोहोचायचंय. मला थांबून नाही चालणार आहे हो. मला निघायलाच हवं. नाही, मी ठीक आहे, मी ठीक आहे. तुमची तब्येत ठीक नाहीये. नाही, मी ठीक आहे, ठीक आहे. आई ग. गुरुला धन 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 या सर्वार्थाने केलेलं समर्पण.
संध्याकाळ लवकरच रात्र पडेल. वाट सापडणं कठीण आहे. त्या गावातच एखादी धर्मशाळा असली तर तिथंच राहावं. दिवसभर चालून चालून शरीर अगदी थकून गेलंय. अंगात कसलाही त्राण नाहीये. पण आपल्याला तर आपली इच्छा पूर्ण करायची. कसंही करून द्वारका नगरीपर्यंत पोहोचायचंय आणि तेही लवकरात लवकर. ऐक, पण या दुर्बल आणि जर्जर झालेल्या शरीरात आता हे ओझं सहन करण्याची क्षमता आहे का? माझं शरीर मला साथ देईल का? माझी यात्रा सफल होईल का? जाऊ दे आणि आपण झोपी जावा. कोणास ठाऊक, झोप पूर्ण झाल्यानंतर या शरीरात बळ येईल देखील. आई, तुला तुझी इच्छा पूर्ण करायची आहे ना? अक्कलकोटी जा, तुला आरोग्य प्राप्त होईल. अक्कलकोटाचा असा दृष्टांत मला का झाला असेल? कोण होता तो संन्यासी? अक्कलकोटात जा असं सांगण्यामध्ये काय प्रयोजन असेल? काय करावं? जावं का अक्कलकोटी? त्या साधूच्या सांगण्याप्रमाणे वागावं का? आपली इच्छा अपूर्ण ठेवून अक्कलकोटी जावं? मग आपल्या इच्छेचं काय? काय करावं? मनाचा कौल घ्यावा. माझी मनोदेवता मला सांगते अक्कलकोटीचा. कुणास ठाऊक, तिथंच माझ्यासाठी काहीतरी हितकारक असेल. ठीक आहे, उद्या उजाडताच अक्कलकोटचा रस्ता विचारावा. तो गोसावी बस, वो हमें ढूंढ रहा है. जाओ, उसे हाथ पकड़कर यहाँ लेकर आओ. जाओ. जाओ, द्वारका जा रहे थे ना?
इधर अक्कलकोट कैसे पहुंच गए? बताओ, अरे बताओ, अरे मोकळेपणाने सांग. तुला द्वारकेला जायचं होतं ना? त्या द्वारकाधीशाचं सगुण दर्शन घ्यायचं होतं. अरे त्यासाठीच तर तुला इथे बोलवलंय. आपल्याला हे कसं कळलं? अरे आमच्या सच्च्या भक्ताची तळमळीची इच्छा आमच्यापासून लपून कशी राहील? तुला द्वारकानाथाचं दर्शन होतं ना? अरे म्हणून तर तुला इथे बोलवलंय. ते दर्शन इथे तुला घेता येईल. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की. हे श्रीकृष्णा, द्वारकाधीशा, रणछोडनाथ, हे भगवान वैकुंठाधिपती, आज आपण मला प्रत्यक्ष दर्शन देऊन माझं आयुष्य सार्थ केलं. माझं जीवन धन्य झालं. भगवान, माझं जीवन धन्य झालं. अहो पण हे आमचे स्वामी आहेत. तुम्हाला आत्ता यांच्यात असं काय दिसलं? यांच्या ठिकाणी मला माझा श्रीकृष्ण दिसला. काय ती मनमोहक सासरी मूर्ती, काय ते देश. तिच्या माझे डोळे दिपून गेलेत. आता माझ्या स्मरणात सदैव तीच मूर्ती राहील. स्वामी, माझी इच्छा पूर्ण झाली. आता मी कुठल्याही क्षणी निजधामात जाण्यास तयार आहे. हे बाबा, ती वेळ अजून आलेली नाही. हा पाला घे. हा पाला रोज वाटून खात जा. तुझा आजार बरा होईल. आणि एक लक्षात ठेव, ज्या भक्ताची भक्ती पक्व दशेला पोहोचलेली असते, असा आमचा भक्त कुठेही असो, आम्ही त्याला आमच्या पाशी बोलवून त्याची कामना पूर्ण कर. जा आता. स्वामी, 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 आपल्या आशीर्वादानं माझी जलोदराची व्याधी पूर्णपणे बरी झाली. स्वामी, अरे ते तर होणारच होतं. तुझ्या अनन्य भावानं केलेल्या भक्तीचं फळ होतं ते. तुझी व्याधी बरी झालीच आणि तुझी मनोकामना ही पूर्ण झाली. काय बोल आता, तुला आणखी काय हवंय? स्वामी, आपला वास माझ्या हृदयात कायम असावा. तो तर सदैव राहील. तथास घेऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.